विविध वक्तव्यांनी संपूर्ण राज्यभर नेहमीच चर्चेत राहणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे आपलेच एका वक्तव्यानं अडचणीत सापडले आहेत. 1987मध्ये मी वाघाची शिकार केली होती आणि आपल्या गळ्यातील हारामध्ये वाघाचे दात असल्याचा दावा करणं गायकवाडांना भोवणार असल्याचं दिसून येत आहे. बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी 19 फेब्रुवारी रोजी बुलढाणा शहरातील शिवजयंतीच्या कार्यक्रमात प्रसारमाध्यमांना त्यांच्या वेशभूषेसंदर्भात मुलाखत देताना गळ्यातील दात हा वाघाचा असून 1987मध्ये वाघाची शिकार केल्याचं वक्तव्य केलं होतं. तो व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या संदर्भानं प्रादेशिक वन विभागानं आमदार संजय गायकवाड यांचा एक बयान घेतल्याची माहिती वन विभागानं दिली आहे. या संदर्भातील अहवाल आल्यानंतर प्रत्यक्ष नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होईल असं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तर हा दात खरंच वाघाचा असेल तर यामध्ये 3 वर्षांची शिक्षासुद्धा असल्याचं वन अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून त्यांच्या गळ्यात असलेला वाघाचा दात जप्त करण्यात आलेला आहे. सदर जप्त केलेला दात हा वैद्यकीय तपासणीसाठी वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून येथे पाठवण्यात येत आहे. तिथल्या प्रयोगशाळेचा निष्कर्ष आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ती करण्यात येणार आहे. दात कशाच्या आधारावरती तुम्ही जप्त केला? वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत वाघ आणि इतर वन्यजीवांचे दात, नख इत्यादी वापरणे यावर बंदी आहे. कोणीही त्या प्रकारचं वन्य प्राण्यांचे अवयव वापरू नये किंवा त्यास चालना देऊ नये.